माझा उपचार पूर्ण झाल्यावर मला तपासणीसाठी किती वेळा यावं लागेल? नियमित फॉलोअप काळजी खूप महत्त्वाची आहे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि कोणतीही समस्या लवकर ओळखता येते. उपचारादरम्यान भेटी वारंवार असू शकतात, कधीकधी रोज किंवा आठवड्यातून एकदा, आणि थोड्या काळासाठी रुग्णालयात राहावे लागू शकते. पण एकदा उपचार पूर्ण झाले आणि तुम्ही रेमिशनमध्ये गेलात, म्हणजे नियोजित उपचारानंतर कॅन्सर आढळत नाही, तेव्हा फॉलोअपचे वेळापत्रक बदलते. सामान्यतः फॉलोअप्स शिफारस केले जातात. पहिली काही वर्षे सर्वात महत्त्वाची असतात, कारण त्या काळात आजार पुन्हा उद्भवण्याचा धोका किंचित जास्त असतो. प्रत्येक भेटीत आम्ही तुमच्या संपूर्ण आरोग्याचे मूल्यांकन करतो. तुमच्या स्थितीनुसार आम्ही शारीरिक तपासणी करू शकतो, मेमोग्रामची शिफारस करू शकतो आणि कधी-कधी सीटी किंवा MRI स्कॅनसारख्या इमेजिंग चाचण्या करू शकतो. आवश्यक असल्यास रक्त तपासणी केली जाते. तुम्हाला काही चिंता वाटल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. जर तुम्हाला काही वेगळे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या पुढच्या भेटीची वाट पाहण्याची गरज नाही. जर तुम्हाला कोणतीही नवीन लक्षणे जसे की न समजणारी वेदना, वजन कमी होणे, हाताला सूज येणे, सततचा खोकला, नवीन गाठ किंवा कोणतेही दीर्घकालीन दुष्परिणाम जाणवत असतील तर आम्हाला त्वरित कळवा. लवकर निदान केल्याने खूप मोठा फरक पडतो. पुढील उपचारांचा उद्देश केवळ आजार पुन्हा परत आला आहे का हे तपासणे नसतो. यामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम व्यवस्थापित करण्यास आणि हाडे, हृदय व मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यास मदत होते. म्हणजे फॉलोअप भेटी म्हणजे एक प्रकारचं संरक्षण आहे. बरोबर. स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतरच्या फॉलोअप भेटी आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या भेटींमुळे कोणतीही समस्या लवकर ओळखता येते आणि तुम्हाला योग्य उपचार व मदत मिळत राहते याची खात्री होते. नेहमी तुमच्या नियमित तपासण्या करा आणि कोणतीही नवीन लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांना सांगा.